मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। नाशिक जिल्ह्यातील सप्ताहाच्या कार्यक्रमात श्रीरामपूर येथील मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या। त्यामुळे रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बीडच्या गेवराई पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम समाजाने ठिय्या आंदोलन केलंय। त्यानंतर रामगिरी महाराज यांच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात सय्यद हमीद हुसेनी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी अपशब्द वापरून समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड। निघाला होता काल, त्याच्यामध्ये ती आहे परदेशी मॅडम काय म्हणतात माहिती आहे का, आपण सगळी जेवढे तुम्ही निवेदन देणार ते सगळं निवेदन आपण जोडायचे, बरोबर। दंगे फसाद करने वाले लोग हैं, उन्हें हमारा जब भी कॉर्पोरेट लेवल उन्हें हमारा गाड़ने का जमा होता महाराष्ट्रात इतर ठिकाणी दाखल झाले तर आपण हिंदू धर्मियांनी बांगलादेशमध्ये घटना झाली म्हणून मोर्चा काढला, आपण त्यावेळेस बी बोललात। आज परत मुस्लिम समाजाविरुद्ध एका संतांनी आपले शब्द वापरला, कसं पाहता याकडे, काय सांगा? याचा कालच्याशी सुद्धा एक वेगळा अर्थ आहे। म्हणजे काही गोष्टी या त्या घटनेनंतर लगेचच ही वाईट कॉमेंट येते। यावरून आपल्या लक्षात येईल की म्हणजे जाणीवपूर्वक भावना दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचं काम इथं वेळोवेळी चालू आहे। आणि माझी या दृष्टीने विनंती आहे की अशा प्रकारच्या भावना दुखावणाऱ्या माणसांना वेळीच जर ॲक्शन घेतली नाही तर यापुढं पुन्हा वातावरण खराब करण्याला संधी मिळेल। त्यामुळे हे वेळीच आवरणं फार आवश्यक आहे, कारण समाजामध्ये जी शांतता आहे, जी गंगा जमुना तहजीब ज्याला म्हणतात, सामाजिक एकता आहे, ती खराब करण्याचं काम जाणीवपूर्वक होत आहे। अशा लोकांना वेळीच ठेचलं नाही, शासनाने यांना आवर घातला नाही तर भविष्यामध्ये सामाजिक वातावरण आणि एकात्मता धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही। काय सांगाल, आज धर्मगुरूबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तुम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केला, काय मागणी कराल सरकारकडे? हमारी मांगनी सरकार से ये है कि जो भी गुनहगार है उसको कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए, उसकी पुष्ट पनाही, उसकी तरफदारी करके हिंदू मुस्लिम समाज को बांटने की कोशिश नहीं करनी चाहिए। यही हमारी मांग है कि जो भी ऐसा करे उसको सख्त से सख्त सज़ा दी जाए, उसको बचाने की कोई कोशिश सरकार या उसके राजकारण के लोग न करें। शुक्रिया। आज गेवराई पोलीस स्टेशनमध्ये सर्व समाज एकवटला होता, काय मागणी होती आणि यापुढे जर तुमची मागणी मान्य नाही झाली नाही तर यापुढची भूमिका काय असेल? बघा, रामगिरी महाराज जे आहेत तर त्यांनी इस्लाम धर्माच्या बाबतीत आणि आमच्या पैगंबरच्या बाबतीत अपशब्द वापरलेले आहे, त्यामुळं मुस्लिम समाजाच्या भावना, तीव्र भावना दुखलेल्या आहेत। त्यामुळं आम्ही गेवराई पोलीस स्टेशनमध्ये येऊन सर्व समाजातर्फे पूर्ण गेवराई तालुक्यामधला समाज इथं येऊन त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे आणि शासनाची मागणी केली आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना कडक ते कडक शासन व्हायला पाहिजे। कारण की कोणत्याही धर्मगुरूंनी कोणत्याही समाजाबद्दल व कोणत्याही धर्माबद्दल बोलू नये, परंतु त्यांनी ह्याची आचारसंहिता न पाळता त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल गैरवर्तन, गैरभाषण त्यांनी केलेलं आहे की जे करायला नाही पाहिजे। त्या भाषणामुळं आमच्या सर्व समाजाच्या भावना, टोटल महाराष्ट्रामधील मुस्लिम समाजाच्या भावना दुखवलेल्या आहे। म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि त्यांच्या पाठीमागे जे छुपे आहेत, जे म्हणतात की त्यांचं आम्ही केसी वाकडं होऊ देणार नाही, त्यांनीही पुढं पाहून घ्यावं आणि एका समाजाविरोधात अशी भूमिका जर राज्यकर्ते करीत असतील तर समाजाला न्याय कुठून मिळेल, अशी भूमिका गेवराई तालुक्यातील मुस्लिम समाजाची आहे। म्हणून ह्या रामदेव गिरी महाराजांना कडक ते कडक शासन व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही हे इथं फिर्याद दाखल केलेली आहे आणि ह्यामध्ये आम्हाला सर्वच जाती समाजाचा पाठिंबा मिळालेला आहे। गेवराई तालुक्यातले नेते मंडळी पण इथं उपस्थित झालेले आहे, त्यामुळे त्यांचाही आमच्या
समाजतर्फे आम्ही आभार मानतो. धन्यवाद.